कधी स्वतःलाच हा प्रश्न विचारलाय का? तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा विश्वासघात कोणी केला आहे? मित्रांनी, नातेवाईकांनी की परिस्थितीने? नाही, तो आपणच स्वतः सोबत करतो. उद्यापासून लवकर उठायचं, उद्यापासून मोबाईल कमी वापरायचा, उद्यापासून अभ्यासात पूर्ण लक्ष द्यायचं. आणि प्रत्येक वेळी हे बोलताना आपल्याला खरंच वाटतं, ज्यावेळी मी नक्की बदलणार. त्या क्षणी उत्साह असतो, मोठी स्वप्न असतात, नवीन वही असते, नवीन योजना असते आणि मनात एक वेगळाच आत्मविश्वास असतो. पण काही दिवस जातात आणि सगळं पुन्हा तिथेच येऊन थांबतं. तोच आळस, तीच टाळाटाळ, तीच कारणं आणि पुन्हा एकदा स्वतःवरचा राग. रात्री झोपायचा प्रयत्न करत असताना मनात एकच प्रश्न पुन्हा पुन्हा येत राहतो, नेमकं माझ्यात काय कमी आहे? मी स्वतःलाच दिलेलं एक साधं वचन सुद्धा का पाळू शकत नाही? जर हा प्रश्न कधी तुमच्या मनात आला असेल तर पुढची काही मिनिटं काळजीपूर्वक ऐका. कारण हा प्रश्न फक्त तुमचा नाही, जगभरातील कोट्यावधी लोक रोज स्वतःला हाच प्रश्न विचारतात. पण त्याहून वेगळी गोष्ट म्हणजे बहुतेक लोक या प्रश्नाचे उत्तर चुकीच्या ठिकाणी शोधत राहतात. त्यांना वाटतं, मी आळशी आहे, माझ्यात इच्छाशक्ती नाही, माझ्यात सातत्य नाही किंवा मी इतरांसारखा सक्षम नाही. पण जर मी तुम्हाला सांगितलं की समस्या तुमच्यात अजिबात नाही, तर जर मी सांगितलं की तुम्ही अपयशी नाही, तर फक्त चुकीच्या पद्धतीने बदलायचा प्रयत्न करत आहात, याच ठिकाणी बहुतेक लोक आयुष्यभर चुकतात. आणि आज मी तुम्हाला एक असा विचार सांगणार आहे जो कदाचित तुमच्या आयुष्याकडे पाहण्याची पद्धत कायमची बदलून टाकेल. कारण समस्या तुमच्यात नाही, समस्या त्या पद्धतीत आहे ज्या पद्धतीने आपल्याला बदलायला शिकवलं गेलं. आपल्याला नेहमी सांगितलं जातं, मोठं यश हवं असेल तर मोठा बदल करा, एका दिवसात स्वतःला पूर्णपणे बदला, उद्यापासून सगळं बदलून टाका. पण इतिहास सांगतो, असं कधीच घडत नाही. मोठे बदल एका रात्रीत होत नाही, ते घडतात दररोज केलेल्या अगदी छोट्या, जवळजवळ न दिसणाऱ्या सुधारणांमधून. आणि याच एका विचाराने एक उद्ध्वस्त देश पुन्हा संपूर्ण जगासाठी प्रेरणा बनला. सन 1945 दुसरं महायुद्ध संपत आलं होतं. हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकण्यात आले. क्षणात लाखो लोक मृत्युमुखी पडले. असंख्य कुटुंब उद्ध्वस्त झाले, घरं नष्ट झाली, कारखाने उद्ध्वस्त झाले, रस्ते नाहीसे झाले. संपूर्ण जगाला खात्री होती, जपान आता कधीच उभा राहू शकणार नाही. पण या राखेतून एक नवीन विचार जन्माला आला. एक असा विचार ज्याने फक्त जपानच नाही बदललं, तर पुढे जगभरातील लाखो लोकांचे आयुष्य बदललं. त्या विचाराचं नाव होतं कायझेन. जपानी भाषेतील हा साधा शब्द, पण त्यामागचं तत्वज्ञान खूप सुंदर आहे. याचा अर्थ सतत होत राहणारी लहान लहान सुधारणा. जपानने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. एका दिवसात सगळं उभं करायचं नाही, संपूर्ण देश एका रात्रीत बदलायचा नाही. फक्त आज कालपेक्षा थोडं चांगलं व्हायचं, फक्त 1%. ऐकायला हा बदल अगदी छोटा वाटतो, कदाचित साधा वाटेल, पण याच छोट्या सुधारणांनी राखेतून उभा राहिलेला जपान अवघ्या काही दशकात जगातील सर्वात प्रगत, शिस्तबद्ध आणि सक्षम राष्ट्रांपैकी एक बनला. याच विचारसरणीचा सखोल अभ्यास लेखिका सारा हार्वे यांनी जपानमध्ये राहत असताना केला. त्यांनी एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे सांगितली, आपण बदलण्याचा प्रयत्न करतो, पण आपला मेंदू बदलांना कसा प्रतिसाद देतो हे आपण जाणून घेत नाही. आणि बहुतेक वेळा आपण नेमके तिथेच चुकतो. कारण आपला मेंदू नेहमी आपल्याला पुढे ढकलणारा मित्र नसतो. तो एका सतर्क सुरक्षा रक्षकासारखा असतो. त्याचं एकच काम असतं, आपल्याला सुरक्षित ठेवणं. आणि ही गोष्ट समजली की पुढे कायझेन संपूर्ण तत्वज्ञान अगदी सहज समजू लागतं. आता एक प्रश्न, जर आपला मेंदू इतका बुद्धिमान असेल तर तो आपल्यालाच बदलण्यापासून का थांबवतो? हे समजलं तर तुमच्या आयुष्यातील अनेक अपयशांचं खरं कारण तुम्हाला आजच समजेल. निसर्गाने लाखो वर्षांच्या उत्क्रांतीनंतर आपला मेंदू एका खास उद्देशासाठी घडवलाय. तो उद्देश होता आपल्याला यशस्वी बनवणं नाही, तर आपल्याला जिवंत आणि सुरक्षित ठेवणं. म्हणूनच
आपला मेंदू प्रत्येक नवीन गोष्टीकडे आधी संधी म्हणून पाहत नाही, तर संभाव्य धोका म्हणून पाहतो. आता कल्पना करा, उद्या सकाळी उठल्यावर तुम्ही स्वतःला म्हणता, आजपासून रोज 2 तास व्यायाम, दररोज 4 तास अभ्यास, आता गोड पूर्ण बंद. हे शब्द ऐकतात तुमचा मेंदू मधला तो सुरक्षा रक्षक सावध होतो. तो विचार करतो, इतका मोठा बदल अचानक, ज्यात काहीतरी धोका असणार, आणि त्याच क्षणापासून तो तुम्हाला थांबवण्याचं काम सुरू करतो. अचानक आळस येतो, कंटाळा येतो, मन विचलित होतं, मोबाईल जास्त आकर्षक वाटायला लागतो. आज नको, उद्या करूया, हा आवाज हळूहळू मनात घर करायला लागतो. आणि काही दिवसांनी सगळं पुन्हा जिथून सुरू झालं होतं तिथेच येऊन थांबतो. मग आपण निष्कर्ष काढतो, मी बदलू शकत नाही. पण तो निष्कर्ष चुकीचा असतो, कारण तुम्ही अपयशी ठरत नाही, तुमची पद्धत अपयशी ठरते. आणि इथेच कायझेन आपल्याला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम शिकवते. मोठं ध्येय ठेवा, पण सुरुवात इतकी छोटी करा की तुमच्या मेंदूला तिची भीतीच वाटू नये. हे ऐकायला साधं वाटतं, पण यामागे आणि इथेच कायझेन आपल्याला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम शिकवतं. मोठं ध्येय ठेवा, पण सुरुवात इतकी छोटी करा की तुमच्या मेंदूला तिची भीतीच वाटू नये. हे ऐकायला साधं वाटतं, पण यामागे खोल मानसशास्त्र दडलं आहे. समजा तुम्ही ठरवलं उद्यापासून रोज 2 तास व्यायाम, तुमचा मेंदू लगेच विरोध करतो. पण जर तुम्ही स्वतःला फक्त एवढंच सांगितलं, आज फक्त 1 मिनिट चालायचं, किंवा आज फक्त 1 उठाबशा काढायच्या, किंवा फक्त व्यायामाचे बूट घालायचे, आता मेंदू काय म्हणतो हे तर अगदी सोपं आहे. यात काय अवघड आहे, हे सहज करता येईल. आणि नेमकं इथेच खेळ बदलतो, कारण मेंदूची धोक्याची घंटा वाजतच नाही, विरोध निर्माण होतच नाही, आणि सुरुवात सहज होते. लक्षात ठेवा, मोठं यश मिळवणं अवघड नसतं, सर्वात अवघड असतं पहिलं छोटंसं पाऊल उचलणं. कायझेन म्हणतं, त्या पहिल्या पाऊलाला इतकं छोटं करा की ते टाळण्यासाठी तुमच्याकडे कोणतंच कारण उरणार नाही. आपल्या आयुष्यातील प्रत्येक मोठी गोष्ट अशाच छोट्या सुरुवातीतून जन्माला आलेली असते. आज जमिनीत पेरलेलं एक छोटंसं बी उद्या विशाल वृक्ष बनतं, पण ते एका रात्रीत होत नाही. दररोज थोडी वाढ, थोडा संयम आणि सातत्य. यशाचंही तसंच असतं. आपण अनेकदा विचार करतो, माझ्या आयुष्याला दिशा नाही, आत्मविश्वास नाही, माझ्याकडून काहीच जमत नाही. पण कदाचित तुम्हाला मोठं उत्तर शोधायची गरजच नाही. कधी कधी छोटं उत्तर संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. उद्या सकाळी उठल्यानंतर फक्त एक काम करा, आपली अंथरुणाची घडी घाला, बस. ऐकायला अगदी साधं वाटतं, हो ना? पण हे छोटंसं काम पूर्ण झाल्यावर तुमच्या मेंदूला पहिल्या विजयाची जाणीव होते. तो स्वतःला सांगतो, आज मी एक काम पूर्ण केलं. आणि हीच छोटीशी भावना पुढचं काम सुरू करण्याची ऊर्जा देते. एक छोटा विजय दुसऱ्या छोट्या विजयाला जन्म देतो, आणि असे अनेक छोटे विजय एक दिवस मोठ्या यशात बदलतात. समजा तुम्हाला वजन कमी करायचंय. बहुतेक लोक काय करतात, एका दिवसात सगळे आवडते पदार्थ बंद, साखर बंद, तळलेलं बंद, गोड बंद, आणि काही दिवसांनी तेच लोक पुन्हा जुन्या सवयींकडे परत जातात. कायझेन वेगळं सांगतो, आजपासून फक्त 1 घास कमी खा, किंवा चहात अर्धा चमचा साखर कमी करा. इतकाच बदल, इतका छोटा की तुमच्या मेंदूला त्याचा विरोध करण्याची गरज वाटणार नाही. पण हेच छोटे बदल महिन्याभर सातत्याने केले तर त्यांचा परिणाम आश्चर्यकारक असतो. कारण मोठे बदल मोठ्या निर्णयाने होत नाही, ते छोट्या सवयींच्या पुनरावृत्तीने घडतात. आणि कायझेनचा हा पहिला नियम संपूर्ण तत्वज्ञानाचा पाया आहे. कारण जो माणूस छोटी सुरुवात करायला शिकतो तोच एक दिवस मोठं यश मिळवतो. आता इथपर्यंत एक गोष्ट स्पष्ट झाली असेल, मोठा बदल करण्यापेक्षा छोटी सुरुवात करणं जास्त महत्त्वाचं आहे. पण एक प्रश्न अजूनही उरतो, सुरुवात तर झाली आहे, पण ती टिकवायची कशी? याच प्रश्नाचे उत्तर कायझेनच्या दुसऱ्या नियमात दडले आहे. आणि हा नियम इतका साधा आहे की बहुतेक लोक त्याच्याकडे कधी लक्षच देत नाही. कायझेनचा दुसरा नियम सांगतो, स्वतःला योग्य प्रश्न विचारा. ऐकायला ही गोष्ट खूप साधी वाटते, पण तुमचं संपूर्ण आयुष्य तुम्ही स्वतःला कोणते प्रश्न विचारता यावर अवलंबून असतं.
कारण आपला मेंदू हा एक अत्यंत बुद्धिमान संगणकासारखा आहे. त्याच्या समोर जो प्रश्न ठेवला जातो त्याचं उत्तर शोधण्याचं काम तो सुरू करतो. दिवस असो की रात्र असो, तो शांतपणे काम करत राहतो. पण आपण त्याला कोणते प्रश्न विचारतो? मी एवढा अपयशी का आहे? माझ्याकडून काहीच का जमत नाही? हे प्रश्न विचारताच मेंदू लगेच पुरावे शोधायला लागतो. तो तुम्हाला जुन्या चुका आठवून देतो, अपयश आठवून देतो, लोकांनी केलेली टीका आठवून देतो आणि मग तोच निष्कर्ष तुमच्या समोर ठेवतो. हो, तुझ्या क्षमता नाही, तू पुरेसा चांगला नाही, तू बदलू शकत नाही. पण क्षणभर विचार करा, जर प्रश्नच बदलला तर उत्तरही बदलणार नाही का? हीच कायद्यांची खरी ताकद आहे. तो तुमचं आयुष्य बदलण्याआधी तुमचे प्रश्न बदलतो. समजा तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती सुधारायची आहे. बहुतेक लोक स्वतःला विचारतात, मी श्रीमंत का नाही, किंवा माझ्याकडे नेहमी पैशांची कमतरता का असते? हे प्रश्न इतके मोठे आहेत की मेंदू गोंधळून जातो. काही वेळा तो विचारच करणं थांबवतो. पण जर तुम्ही स्वतःला विचारलं, आज मी फक्त 50 रुपये कसे वाचवू शकतो? हा प्रश्न छोटा आहे पण स्पष्ट आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेंदूला घाबरवत नाही. तो लगेच उत्तर शोधायला सुरुवात करतो. आज बाहेरचा चहा अनावश्यक खर्च करू नको. ऑनलाईन काही मागवायचं असेल तर एक दिवस थांब. पाहता पाहता एक छोटी बचत मोठ्या सवयीत बदलते आणि मोठ्या सवयी मोठं भविष्य घडवतात. हेच तत्व नात्यांनाही लागू होतं. समजा तुमचं एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबतचं नातं तुटण्याच्या मार्गावरती आहे. बहुतेक लोक विचार करतात, हे नातं पुन्हा पूर्वीसारखं कसं होणार? हा प्रश्न इतका मोठा असतो की त्याचं उत्तरच सापडत नाही. त्याऐवजी स्वतःला एक छोटासा प्रश्न विचारा, आज मी त्या व्यक्तीसाठी एक छोटंसं चांगलं काम कोणतं करू शकतो? कदाचित एक प्रेमळ संदेश, मनापासून विचारपूस किंवा काहीही अपेक्षा न ठेवता केलेली छोटी मदत, इतकाच. पण अशाच छोट्या कृती विश्वास पुन्हा जिवंत करतात. कारण मोठी नाती मोठ्या प्रसंगाने टिकत नाही, ती टिकतात दररोजच्या छोट्या कृतींनी. कायद्यानं आपल्याला शिकवतं, मेंदूला एकदम मोठे प्रश्न विचारू नका, त्याला छोटी छोटी कामं सोपवा. कारण छोट्या प्रश्नांची उत्तरं शोधायला त्याला आनंद वाटतो. आणि जेव्हा उत्तरं मिळायला लागतात तेव्हा आत्मविश्वास वाढतो, सातत्य तयार होतं आणि बदल नैसर्गिक वाटू लागतो. म्हणून आजपासूनच एक सवय लावा. दररोज सकाळी स्वतःला एक छोटासा प्रश्न विचारा, आज मी कालपेक्षा 1% चांगला कसा होऊ शकतो? कदाचित एक पान अधिक वाचून, 5 मिनिटं अधिक चालून, एक अनावश्यक खर्च टाळून किंवा एखाद्याशी अधिक प्रेमाने बोलून. लक्षात ठेवा, आयुष्य एका मोठ्या निर्णयाने बदलत नाही, ते बदलतं अशा हजारो छोट्या निर्णयाने. आणि कायझेनचा दुसरा नियम आपल्याला तेच शिकवतं. आतापर्यंत आपण 2 महत्त्वाचे नियम समजून घेतले. छोटी सुरुवात करा आणि स्वतःला योग्य प्रश्न विचारा. पण कायझेनचा तिसरा नियम कदाचित सर्वात महत्त्वाचा आहे. कारण तो फक्त बदल सुरू करायला शिकवत नाही, तर तो बदल आयुष्यभर टिकवायलाही शिकवतो. हा नियम सांगतो, समस्या लहान असतानाच सोडवा आणि प्रत्येक छोट्या यशाचाही मनापासून आनंद साजरा करा. एक गोष्ट लक्षात घ्या, मोठ्या समस्या कधीच अचानक निर्माण होत नाही. त्या लहान असतानाच दुर्लक्षित केल्या जातात आणि एक दिवस त्याच मोठ्या संकटात बदलतात. कल्पना करा, समुद्रात धावणारा एक प्रचंड जहाज. ते जहाज बुडण्यासाठी संपूर्ण जहाज तुटण्याची गरज नसते, फक्त एक छोटंसं छिद्र पुरेसं असतं. जर ते योग्य वेळी बंद केलं तर जहाज हजारो किलोमीटरचा प्रवास सुरक्षितपणे पार करू शकतो. पण जर त्याकडे दुर्लक्ष केलं तर थेंबाथेंबाने आत येणारं पाणी एक दिवस संपूर्ण जहाज बुडवतं. आपल्या आयुष्यातही हेच घडतं. एका नात्यात एक छोटासा गैरसमज होतो. आपण म्हणतो, जाऊ दे, नंतर बोलू, इतकंसं काय झालं. पण तोच छोटासा गैरसमज मनात साचत राहतो आणि एक दिवस तोच दुरावा कायमचा होऊन जातो. शरीरात एखादा छोटासा त्रास सुरू होतो. आपण म्हणतो, उद्या बघू, आता वेळ नाही. पण दुर्लक्षाची किंमत नंतर खूप मोठी ठरू शकते. कामात एक छोटीशी चूक होते, आपण ती लगेच दुरुस्त करत नाही आणि पुढे त्या चुकीची मोठी किंमत मोजावी लागते. कायझेन आपल्याला एक अतिशय साधा पण आयुष्यभर उपयोगी पडणारा धडा शिकवतं. मोठ्या संकटाची वाट बघू नका. समस्या लहान असतानाच सोडवा.
कारण त्यावेळी ती सोडवणं सर्वात सोपं असतं. आणि यासोबतच अजून एक गोष्ट जी बहुतेक लोक पूर्णपणे विसरतात, स्वतःचं कौतुक करा. हो, स्वतःचं. आपल्यापैकी अनेकांना वाटतं मोठं यश मिळाल्यावरच मी स्वतःवर खुश होईन, मोठं ध्येय पूर्ण झाल्यावरच मी स्वतःची पाठ थोपटेन. पण हीच विचारसरणी आपल्याला थकवते, कारण मेंदूला सातत्य ठेवण्यासाठी यशाची भावना वारंवार अनुभवावी लागते. आज तुम्ही एक पान वाचलत, स्वतःला शाबासकी द्या. आज तुम्ही 5 मिनिटं चाललात, तेही साजरं करा. आज तुम्ही एक अनावश्यक खर्च टाळलात, स्वतःवर आनंदी व्हा. कारण प्रत्येक छोटं यश तुमच्या मेंदूला एक संदेश देतं, मी बदलतोय, मी पुढे चाललोय. आणि हा संदेश उद्याच्या कृतीसाठी ऊर्जा निर्माण करतं, नवीन ऊर्जा. लक्षात ठेवा, सातत्य एका मोठ्या यशातून तयार होत नाही, ते असंख्य छोट्या विजयांतून तयार होते. आणि हाच कायद्यांचा सर्वात सुंदर संदेश आहे. यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. आयुष्य एका रात्रीत बदलत नाही. मोठे बदल नेहमी शांतपणे घडत असतात. त्यांचा आवाज नसतो, पण दिवसागणिक, महिन्यानमहिने, वर्षानुवर्षे ते आपल्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकतात. कल्पना करा, जर तुम्ही आजपासून दररोज फक्त 1% सुधारलात, तर एका वर्षानंतर तुम्ही आजच्या स्वतःपेक्षा कितीतरी वेगळे असाल. अधिक सक्षम, अधिक शांत, अधिक शिस्तबद्ध, अधिक आत्मविश्वासू आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवणारे. म्हणून आजपासून स्वतःला अशक्य वाटणारी मोठी वचनं देणं थांबवा. उद्यापासून सगळं बदलणार आहे, हे वाक्य आज इथेच सोडून द्या. त्याऐवजी स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारा, या व्हिडिओ नंतर मी कोणतं एक छोटंसं पाऊल उचलणार आहे? कारण कदाचित तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा बदल एका छोट्या निर्णयापासून सुरू होणार आहे. आणि कदाचित भविष्यातला यशस्वी तुम्ही आजच्या त्या एका छोट्या पावलाचीच वाट बघत आहात. आता मला नक्की सांगा, आजपासून तुम्ही कोणती एक छोटी सवय सुरू करणार आहात, जी उद्या तुमच्या मोठ्या स्वप्नाचा पाया बनेल? ती खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. कदाचित तुमची एक कमेंट दुसऱ्या कोणाच्या नव्या प्रवासाची सुरुवात ठरू शकतं. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.